हेलो स्टुडंट्स, वेलकम टू ज्ञानप्रभा क्लासेस. स्टुडंट्स, मॅथ्स पार्ट 1चा हा जो फर्स्ट लेसन आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, तो आपण लास्ट 2 सेशनपासून पाहतोय. स्टुडंट्स, मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलच्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहे ते मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. सो व्हॉट इज मीन बाय इक्वेशन्स, what is mean by equation in two variables, and what is mean by linear equations in two variable, all these concept I have cleared in the first videos. So ज्यांनी फर्स्ट व्हिडिओ बघितला नाही त्यांनी फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की सोल्युशन जर काढायचं असेल लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचं तर स्टुडंट्स आपल्याला एक्स अँड वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट कराव्या लागतात, म्हणजेच आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचं सोल्युशन मिळतं. स्टुडंट्स, त्याच्यात 3 मेथड्स आहेत. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला ॲडिशन, ग्राफिकल मेथड अँड क्रॅमर्स रूल्स म्हणजेच डिटर्मिनंट मेथड, ह्या 3 मेथड्सने आपण कुठल्याही 2 लिनियर इक्वेशनचे सोल्युशन सॉल्व करू शकतो. सो मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण ॲडिशन मेथड बघितली आणि ग्राफिकल मेथड बघितली. नाव इन दिस सेशन वी विल सी द क्रॅमर्स रूल, solution of the linear equations in two variables by the Cramer's rule, or it is also said to be determinant method. So students, this is the third method. Yes, या 3 methods ने आपल्याला कुठल्याही लिनियर इक्वेशनच्या 2 व्हेरिएबल्स लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज फाइंड करता येतात, म्हणजे सोल्युशन काढता येतं. सो स्टुडंट, या 3 मेथडचा अभ्यास केला की तुमचा फर्स्ट लेसन ओव्हर होतो. सो स्टुडंट्स, आपण क्रॅमर्स रूल म्हणजेच डिटर्मिनंट मेथड काय आहे ते बघूया. सो स्टुडंट्स, क्रॅमर्स रूल म्हणजेच डिटर्मिनंट मेथड. खूप साऱ्या मुलांना असं वाटतं क्रॅमर्स रूल वेगळा आहे आणि डिटर्मिनंट मेथड वेगळे. नाही, क्रॅमर्स रूल अँड डिटर्मिनंट मेथड ही एकच आहे. बोथ दीज मेथड्स आर वन अँड द सेम. सो स्टुडंट्स, इफ देर आर 2 इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, 5x + 3y is equal to -11 and 2x + 4y is equal to -10. So these two are the linear equations in 2 variable. स्टुडंट्स, स्टार्टिंगला डिटर्मिनंट म्हणजे काय हे तुम्हाला कळालं पाहिजे. इथून पाठीमागच्या 7th स्टँडर्डमध्ये 8th स्टँडर्डमध्ये आपल्याला झाले व्हॉट इज मीन बाय डिटर्मिनंट. स्टुडंट्स, डिटर्मिनंट मीन्स such 2 parallel lines and there are 4 numbers in these lines. So 3, 4, 5, 2. Suppose these 2 numbers, these 4 numbers are lying between these 2 lines. Then how to solve the determinant? डिटर्मिनंट सॉल्व कसा करायचा मुलांना बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. या 3 आणि 2ची मल्टिप्लिकेशन करायची. आपल्याला 3 आणि 2ची काय करायची आहे, मल्टिप्लिकेशन. सो स्टुडंट्स, 3 × 2 त्याच्यामधनं हे 5 × 4 जो आहे तो मायनस करा. 4 × 5, मग 3 × 2 = 6 - 4 × 5 = 20. So -6 - 20, you get answer -40. This is the value of determinant. ही बेसिक कन्सेप्ट आहे. डिटर्मिनंट कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. 3, 4, 5 and 2 दोघांची क्रॉस मल्टिप्लिकेशन केले बघा. 3 × 2 and 4 × 5. Yes, and by subtracting the second value by the first value, then you will get the answer of the determinant. तुम्हाला डिटर्मिनंटचं आन्सर मिळतं. असंच डिटर्मिनंट आपल्याला या इक्वेशनचा बनवायचा स्टुडंट्स, आणि मग आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड केली की आपल्याला एक्स अँड वायच्या व्हॅल्यू मिळतात. कसं ते आपण बघूया. सी स्टुडंट्स, तुम्हाला इकडे नंबर्स किती दिसतात रे? येस, यू विल सी द नंबर 1, 2, 3, 4, 5 and 6. टोटल 6 नंबर यू आर सीइंग हियर. तुम्ही इकडे 6 नंबर बघताय. चला, आपल्याला इथे 5 आहे. येस, देर इज अ 5, देर इज 3 -11, हियर 2, 4,
अँड -10. स्टुडंट, हे जे 6 नंबर आहे त्यापासून आपल्याला डिटर्मिनंट बनवायचं आहे. तर मुलांनो, सगळ्यात स्टार्टिंगला आपल्याला 3 डिटर्मिनंट बनवायचे आहेत. बघा, पहिल्यांदा बनवायचं आहे फक्त डी, ओनली डी. अँड डिटर्मिनंट इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल डी. सो स्टुडंट्स, कॅपिटल डी मध्ये कुठल्या व्हॅल्यू घ्यायच्या याच्यामधल्या, तर तुम्हाला ह्या व्हॅल्यू डी म्हणून घ्यायच्या. लक्षात ठेवा. म्हणून 5, 3, 2 and 4. This is your first determinant. Now dx, this is your second determinant. आता dx मध्ये काय करायचं मुलांनो? dx मध्ये लक्षात ठेवा, हे x चे जे कोएफिशियंट आहेत, बघा इथे हे x चे जे कोएफिशियंट आहेत 3, 2, हे घ्यायचे नाहीत, हे कट करायचे. आणि मग त्याच्याऐवजी ही जी व्हॅल्यू आहे इक्वल टू साईनच्या पुढे ती घ्यायची. म्हणजे -11, -10, 3 and 4 ह्या व्हॅल्यू तुम्हाला सेकंड डिटर्मिनंटमध्ये घ्यायच्या. अँड लास्ट dy. आता y, जसं स्टुडंट मगाशी आपण एक्सच्या व्हॅल्यू कॅन्सल केल्या, तशा आता तुम्हाला वायच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या कॅन्सल करा आणि त्याच्याऐवजी इक्वल टू साईनच्या पुढच्या व्हॅल्यू ठेवा. म्हणजे 5 and 2 ॲज इट इज या तशाच ठेवा, फक्त इथे -11 आणि -10 त्या ज्या आहेत त्या व्हॅल्यू ठेवा. सो स्टुडंट्स, -11, -10 आर पुटेड ॲट द प्लेस ऑफ y, and here -11 and -10 put at the place of x. एक्सच्या dx काढताना एक्सच्या ठिकाणी तुम्ही ह्या व्हॅल्यू ठेवा आणि dy करत असताना yच्या ठिकाणी तुम्ही ह्या व्हॅल्यू पुट करा. स्टुडंट्स, हे डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. बघा डी, आता डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे 5 4 जा 20, येस येस, अँड 3 2 जा. आता तुम्हाला हे समजलं असेल तर परत मी थोडंसं डिस्क्रिप्शनमध्ये राईट करतोय. 5 × 4 -3 × 2, 3 × 2. So students, 20 - 6, so you will get answer 40. Yes, so students, the value of first determinant is 40. Now second determinant, d of x or dx. Students, -11 multiply 4 minus -10 multiply 3. So -4 multiply 4, -44, and minus, this is the -30. So students, you will get answer here -40 -44, minus here plus, so you get answer here 40, and big number sign will be here. So -14 is your answer. Now third determinant is dy. So students, 5 multiply -10 minus -11 multiply 2. So students, -50 plus 22. So there will be the answer -50 and plus 20. So the -50 and plus 22 answer is -28. Now we have the three values. Yes, d is equal to 14, dx is equal to -14, and dy is equal to -28. Now students, to find the values of x and y, आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला x and y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. तुम्ही हे काय केलंय सर? स्टुडंट्स, आता आपल्याला x ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल, व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू, सी x ची व्हॅल्यू जेव्हा तुम्हाला फाइंड करायची असते त्यावेळेस dx divided by d. Yes, dx divided by d. Then tell me
what is the value of dx? Dx is minus 40. And what is the value of d? D is 40. So your answer is minus 1. This get cancelled, minus will. Then value of y. आता y ची व्हॅल्यू काढायची. स्टुडंट, what is the dy? Y is equal to dy divided by d. So what is the value of dy? That is minus 28 divided by d means 40. So 41 is 14, 42 is 28. Minus 2 is the value of y. That's why you will get the answer minus 1 and minus 2. So students, हे आपलं डिटर्मिनंट मेथडने सोल्युशन झालं. सो ही डिटर्मिनंट मेथड आहे. येस, डिटर्मिनंट मेथडमध्ये आपण काय बघितलं की हे जे टू इक्वेशन्स होते, हे जे टू इक्वेशन्स त्याच्या आपण ह्या व्हॅल्यू बघितल्या, कोइफिशियंटचा विचार करतोय फक्त 5, 3 and minus 11, 2, 4 and minus 10. These are only numbers. Yes, without variables. Then make the determinant d, determinant dx and determinant dy. d में ये दो व्हॅल्यू ह्या दोन्ही व्हॅल्यू घ्यायच्या. येस, मग dx मध्ये x च्या ऐवजी 11 and 10 घ्यायच्या, y च्या व्हॅल्यू तशाच, y मध्ये x च्या व्हॅल्यू तशाच, y च्या ऐवजी 11, minus 11 and minus 10 घेतले. डिटर्मिनंट सॉल्व केले, डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू काढल्या आणि x इज इक्वल टू dx बाय d हे लक्षात ठेवा तुम्ही, आणि y इज इक्वल टू dy डिवायडेड बाय d हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. देन बाय सॉल्विंग अँड बाय कॅल्क्युलेशन यू विल गेट द आन्सर ऑफ x इज इक्वल टू मायनस 1, x इज इक्वल व्हॅल्यू ऑफ x अँड व्हॅल्यू ऑफ y. दॅट्स वाय दिस इज युअर सोल्युशन. सो स्टुडंट्स, खूप इझी आहे, अजिबात सुद्धा घाबरण्यासारखं कारण नाही आहे. बिकॉज अल्जेब्रा हा तुम्हाला टोटल मार्क्स मिळवून देणारा सब्जेक्ट आहे, लक्षात ठेवा. सो आउट ऑफ मार्क्स पडणारा जो काही सब्जेक्ट आहे, सगळ्यात जास्त आउट ऑफ मार्क हे तुम्हाला मॅथ्स पार्ट 1 मध्ये पडतात. सो स्टुडंट्स लक्षात ठेवा की फर्स्ट लेसनमध्ये 3 मेथड जर स्टडी केल्या की पूर्ण लेसन आपला कव्हर होतो. फर्स्ट इक्वेशन ॲडिशन, फर्स्ट मेथड ॲडिशन, सेकंड मेथड ग्राफिकल अँड थर्ड मेथड डिटर्मिनंट मेथड म्हणजेच ग्रॅमर्स रूल. सो या तिन्ही मेथडसाठी आणि फर्स्ट लेसन समजून घेण्यासाठी माझे जे 3 व्हिडिओज आहे त्या तिन्ही व्हिडिओजला लाईक करा आणि अशा अजून व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा, म्हणजेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. मग तुम्हाला पुढच्या ज्या व्हिडिओची लिंक किंवा नोटिफिकेशन्स हे तुम्हाला मिळून जाईल. बाय बाय स्टुडंट्स.